राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकनेते अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातले मंत्री तसंच इतर राजकीय नेते उपस्थित राहणार असल्यानं बारामती विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। तत्पूर्वी काटेवाडी इथं निवासस्थानी अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येत आहे। त्यानंतर बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठान इथं त्यांचं पार्थिव आणण्यात येणार आहे। बारामती विमानतळाजवळ काल सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे। त्यांच्यासोबत विमानातल्या इतर 4 जणांचाही मृत्यू झाला। अजित पवार यांच्या सन्मानार्थ संपूर्ण राज्यात 28 जानेवारीपासून 30 जानेवारीपर्यंत दुखावटा जाहीर करण्यात आला असून शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर